ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पूरग्रस्त शेतकऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यामध्ये थेट बांधावर जाऊन संवाद साधला। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शरद पवार खासदारांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधानांना भेटणार आहेत। पवारांनी 2 दिवसीय मराठवाडा दौऱ्याची सुरुवात आज तुळजापुरातून केली आहे। सकाळी 9:30च्या सुमारास शरद पवार बारामतीहून हेलिकॉप्टरने तुळजापुरात दाखल झाले आणि यानंतर त्यांनी काक्रंबावाडी गावामधल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन थेट संवाद साधला। हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी पवारांकडे केली। काक्रंबावाडीतून शरद पवार उस्मानाबादच्या लोहारामध्ये दाखल झाले। इथल्या पूरग्रस्त भागाची पवारांनी पाहणी केली। यावेळी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आपली गारहाणी पवारांपुढे मांडली आणि पवारांनी त्याची व्यथा जाणून घेतली। लोहारा गावात पाहणी केल्यानंतर शरद पवारांचा ताफा उस्मानाबादच्या सास्तूरमध्ये पोहोचला। सास्तूरमध्ये पवारांनी पाहणी केली। यावेळी पवारांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। दीर्घ परिणाम करणारे हे संकट, या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे असं शरद पवार म्हणाले। यावेळी शेतकऱ्यांची ताकद नसते तेव्हा सरकारची ताकद उभी करावी लागते, ती आम्ही उभी करू, मात्र राज्याला मर्यादा आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं शरद पवार म्हणाले। नांदेड जिल्ह्यात नुकसान पाहणी दौऱ्यावर असलेल्या मंत्री विजय वडेट्टीवारांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला। पाहणी दौरे बंद करून तात्काळ मदत करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। मुखेड तालुक्यात सलगरा इथे शेतकऱ्यांनी मंत्री वडेट्टीवारांचा ताफा अडवला। मुदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला। जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी तथा लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन मंत्री वडेट्टीवार यांनी नुकसानाबाबत माहिती घेतली। बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त गेवराई तालुक्यात इटकर माळद मोही परिसरामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाची पाहणी केली। लवकरच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं आश्वासन देताना मुंडेंनी विरोधकांवरही टीका केली। राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। केंद्र सरकारने राज्यात एनडीआरएफचं पथक पाठवावं यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही लिहिल्याचं शेट्टी म्हणाले। निलंग्यात 2 शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पपईची लागवड केली होती। पपईचं पीकही चांगलं आलं होतं, मात्र अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं। 5 एकरावर आता अक्षरशः पपईचा सडा पडलेला आहे। बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातल्या भिलखेडमध्ये अल्पभूधारक शेतकरी नीलकंठ लिप्ते यांनी शेताच्या बांधावर लावलेल्या फ्लेक्स बोर्डाची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे। नीलकंठ यांचं कर्ज माफ न झाल्यामुळे त्यांनी फसवी कर्जमाफी लिहिलेला फ्लेक्स लावलाय। तसंच यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटोही आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून 2 दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। मराठवाडा दौऱ्यात ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जातील। मुख्यमंत्री उद्या सोलापुरातल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत। मंगळवारी ते परभणीच्या दौऱ्यावर असतील। नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री अखेर घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांचं अभिनंदन अशी उपहासात्मक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली आहे। सत्तेत नसताना उद्धव ठाकरे सरसकट मदत देण्याची मागणी करत होते, मग आता पंचनामे कशाला करत आहेत अशी विचारणाही त्यांनी केली आहे। उस्मानाबाद आणि लातूरचा दौरा रद्द करून उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दिशेने रवाना झालेत। अजित पवार आज उस्मानाबाद आणि लातूरमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करणार होते। त्यासाठी पंढरपुरात पाहणी केल्यानंतर ते काल सोलापुरात मुक्काम करणार होते, परंतु सोलापुरात न थांबता आपला दौरा रद्द करून ते बारामतीला परत गेले आहेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा त्यांनी सुरू केलाय। फडणवीस यांचा पाहणी दौरा बारामतीतून सुरू झाला असून ते 9 जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी भेट देणार आहेत। अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात खरीप पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री अमित देशमुख आजपासून 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाचा आज पाहणी दौरा केला। तुळजापूर आणि लातूरमधल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली। संभाजीराजे यांनी पंढरपूरमधल्या नुकसानाचा काल आढावा घेतला।
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी केलेली आहे. सद्य परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करेलच, पण राज्य सरकारला केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही, असंही दरेकर म्हणालेले आहेत. शरद पवार यांच्या राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या सभेचा आज पहिला वर्धापन दिन आहे. राज्यात भर पावसात झालेल्या या सभेनं राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा नूरच पालटला. या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला विरोधकांचं आव्हान नाही असं चित्र होतं. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी भर पावसात घेतलेल्या सभेनं विरोधकांना बळ दिलं होतं. शरद पवारांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसने एक चित्रफीत सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रफितीतून वर्षभरापूर्वीच्या त्या सभेच्या आठवणी जागवण्यात आलेल्या आहेत. या ऐतिहासिक सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसनं एका छोट्या सभेचंही आयोजन केलेलं आहे. दानवेंची लायकी आहे का मुख्यमंत्र्यांवर बोलायची, अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का असं वक्तव्य दानवेंनी केलं होतं. त्याला खोतकरांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषा बोलणं ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही असं ते म्हणाले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले 7 महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल आजपासून रुळावर आली आहे. सकाळी 7:30 ते दुपारी 11:40 आणि दुपारी 4 ते रात्री 9:27 या 2 टप्प्यांमध्ये मोनोरेल धावणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा धावणारी मेट्रो 1 उद्यापासून पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होती आहे. पण नियमित क्षमतेच्या केवळ 1/3 प्रवासी मेट्रोमधून प्रवास करू शकणार आहेत. मोनो आणि मेट्रो रुळावर आल्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत मोनोरेल आणि मेट्रो पुन्हा रुळावर येत असली तरीही सर्वसामान्य मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती लोकल प्रवासाच्या मंजुरीची. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल अजूनही अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी धावत आहेत. सर्वसामान्य मुंबईकरांना अजूनही उपनगरीय लोकलमध्ये प्रवेश मिळाला नसला तरीही मध्य रेल्वेकडून त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. मध्य रेल्वेवर उद्यापासून लोकलच्या फेऱ्या 481 वरून 706 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. माथेरान शटल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत. दस्तुरी नाका ते माथेरान या रूटवरती शटल सेवा सुरू होणार असल्याचं समजतंय. गेल्या 7 महिन्यांपासून शटल सेवा बंद असल्यानं माथेरान गावात राहणाऱ्या लोकांचे मोठे हाल झाले होते. शटल सुरू झाल्यानंतर माथेरानमधल्या गावकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरही भाष्य केलंय. महाराष्ट्र सरकारने सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीबीआयकडे सोपवायला हवा होता असं अमित शहा म्हणाले. महाराष्ट्र सरकारने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास ज्या पद्धतीनं हाताळला त्यामुळे संशय निर्माण झाला असं शहा म्हणाले. कंगना रनौतवर धार्मिक तेढ प्रकरणी गुन्हा दाखल करायला उशीर झाल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. कंगनाला भाजपकडून बिहारमध्ये प्रचारात उतरवण्यात येणार असून तिला राज्यसभेवरही पाठवण्यात येणार असल्याचं भाकीतही त्यांनी वर्तवलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का अशी विचारणा करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पत्रावर मोदी सरकार आणि भाजपमध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट झालंय. राज्यपालांनी ते विशेष शब्द टाळायला हवे होते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा बोलत होते. अमित शहा यांनी राज्यपालांबद्दल केलेल्या विधानाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलंय. घटनात्मक पदाचा दुरुपयोग होऊ नये आणि शब्द वापरताना काळजी घ्यायला हवी होती हे सांगितल्याबद्दल राऊतांनी शहांचं अभिनंदन केलंय. बिहारमध्ये भाजपने अधिक जागा जिंकल्या तरी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर मुख्यमंत्री पदाच्या वादात सत्तेचा डाव फसल्यानंतर आता बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती टाळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. हैदराबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बालापूर परिसरातल्या तलावाचा बांध फुटलाय. त्यामुळे हैदराबादमधला एक मोठा परिसर पाण्याखाली गेलेला आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं असून वाहनांच्या जणू कागदी ओढ्या झाल्याचं चित्र आहे. हफीज बाबा नगर, उमर कॉलनी, इंदिरानगर, शिवाजीनगर, राजीव नगर या भागांना जलप्रलयाचा मोठा तडाखा बसला आहे. हैदराबादमधल्या अतिवृष्टीचा तडाखा धार्मिक स्थळांना सुद्धा बसलाय. तिथल्या अंबिका मंदिराची सुरक्षा भिंत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवानं दुर्घटनेवेळी भिंतीखाली कोणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे.
जर सर्व काही योग्य दिशेने राहिलं तर भारताला मार्च 2021 पर्यंत कोरोनावरची लस मिळू शकणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ही माहिती दिली आहे. सीरमकडून देशभरात ऑक्सफर्ड ॲस्ट्राजेनेका लसीची चाचणी घेण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मोझॅक पोर्ट्रेट कलाकार चेतन राऊत यांनी 31,000 पुशपिन्सचा वापर करून 6 बाय 4 फूट लांबीचं देवीचं रूप साकारलेलं आहे. 8 जणांच्या टीमसह 6 रंगछटांचा वापर करून 36 तासात देवीचं हे रूप साकारण्यात आलंय. कळवा तळेगाव दरम्यान कंडक्टर तुटल्यानं सोमवारी मुंबईची बत्ती गुल झाली होती. हा कंडक्टर दुरुस्त करण्यासाठी महापारेषणचे कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करतायत. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लोणावळ्याच्या दुर्गम आणि अतिखोल भागात सुरू असलेल्या कामाचा व्हिडिओ ट्विट करत त्यांचं कौतुक केलंय. चंद्रपूर जिल्ह्यात RT1 वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने अनोखी शक्कल लढवली आहे. वाघावर नजर ठेवण्यासाठी आणि त्याला जेरबंद करण्यासाठी चक्क एका पिंजऱ्यामध्ये वन विभागातल्या कर्मचाऱ्यांना बसवण्यात आलेलं असून त्यांची संध्याकाळी 6 ते रात्री 8 अशी ड्युटी लावण्यात आली आहे. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात तळवडे गावचे पोलीस पाटील आणि प्राणी मित्रांनी एका खवले मांजराला जीवदान दिलंय. शनिवारी रात्री 10 वाजता हे खवलं मांजर भेदरलेल्या अवस्थेत रस्त्यावर आढळलं होतं. यावेळी वन विभागाला तात्काळ पाचारण करण्यात आलं. त्यांनी या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडलेलं आहे. कर्नाटकच्या विजयपुरात प्राण्यांमधल्या आईची आपल्या पिल्लांवरची माया पुन्हा एकदा दिसून आलेली आहे. पावसात अडकलेल्या आपल्या पिल्लांना एक कुत्री सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असल्याची ही चित्रफीत आहे, जी अत्यंत भावनिक अशी चित्रफीत सध्या सोशल मीडियात व्हायरल होतीये. आपल्या विभागातल्या पोस्टमनची संपूर्ण माहिती देणाऱ्या पोस्टमन व्हर्च्युअल कार्डचं अनावरण उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय पोस्ट सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्ताने या व्हर्च्युअल कार्डाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. ऐरोली आणि ठाणे या 2 स्थानकांमध्ये दिघा स्थानक उभारण्यात येत आहे. या स्थानकामुळे दिघा आणि विटावा मधल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत दिघा स्थानकाचं काम पूर्ण करण्यात येईल. या स्थानकासाठी 475 कोटी रुपये खर्च येणार आहे.